काकडे, माझा बांधकाम व्यवसाय आहे आणि माझी वानाडोगरी इथे शेती आहे आणि त्या शेतीवरती श्री मुन्नाजी यादव व कमलेश हिराणी यांनी अवैध कब्जा करण्याचा दोनदा प्रयत्न केला. आता पण परवा दिवशी सुद्धा तोच प्रयत्न केला आणि माझ्या माणसाला तिथे मारहाण केली आणि ते नेहमी सांगतात की मी CMचा माणूस आहे, माझं कुणी काही बिघडू शकत नाही, मला माहीत आहे काय करायचं. CM साहेबांचा नावाचा दुरुपयोग करून ते लोकांवरती जबराई करतात, लोकांना धमक्या देतात. त्यांचे 40-50 गुंड आजही आमच्या शेताच्या आजूबाजूला उभे आहेत. रात्रीचे 1:30-2 वाजता शस्त्र घेऊन येतात. रात्रभर मी तिथे त्या शेतावरती होतो. आज मला मग पोलीस प्रोटेक्शन दिलं पोलिसांनी, 2 पोलीस गाडी आहे तिथे. पण हे किती दिवस राहणार? तर त्यांचा या जमिनीवरती अवैध कब्जा करण्याचा कट आहे आणि त्यांचा हा व्यवसाय. याच्या आधी त्यांनी बऱ्याच जागे आहे, तुम्हाला माहितीच असेल. परंतु माझी एकच विनंती आहे CM साहेबांना, ते स्वतः वकील आहे आणि त्यांचा हे अशा प्रकारचे कामं नाही मी त्यांना ओळखतो, कारण की मी पण एक संघाचा माणूस आहे, आम्हाला शिस्तमध्ये राहणं आवडते. तर माझी CM साहेबांना एकच विनंती आहे की अशा वाल्मिक कराडसारखे नागपुरात तयार होऊ नये, याचीच मला त्यांना विनंती आहे. आणि साहेबांनी याच्याकडे लक्ष घालावं आणि या केसचं मला सहकार्य करावं. माझे पेपर पण मी साहेबांना दिलेले आहे. बस माझं एवढंच म्हणणं आहे आणि मला यापासून संरक्षण द्यावं. मुन्ना यादव काय म्हटलं तुम्हाला प्रत्यक्षात? हो, सगळ्यात आधी मला फोन केला होता त्यांनी. कधीची गोष्ट, तारीख सांगा ना. ती आहे 1 मिनिट, होळीच्या 1-2-3 दिवसाआधीची. आणि मग 12-3ला त्यांनी कब्जा केला तिथे जागेवरती. मग मी कंप्लेंट टाकली 12-3ला. त्याचे संदीप पाटील नावाचे त्यांचे एक व्यक्ती आहे, ते माझ्याकडे आले होते वकील साहेबांच्या ऑफिसला. त्यांनी ते सांगितलं, मी त्यांना सगळे डॉक्युमेंट दाखवले माझे 2009 पासून 2024 पर्यंत. पण ते सगळे डॉक्युमेंट त्यांना दाखवले, सगळं व्यवस्थित मी समजून सांगितलं. आणि त्यामध्ये काय झालं की त्यांनी हे सगळं करत असताना आता 2दा FIR झाली त्यांच्यावर. तरीसुद्धा आज त्यांना भीती काही नाही. ज्या व्यक्तींवरती काल FIR झाली ते आता तिथं आहे. ते म्हणतात मला की तुम्ही पोलीस कशाला बोलवता, तुम्ही फक्त आमच्यासोबत आहे, आम्ही निपटू तुम्हाला. मी म्हणलं काही कायदा सुव्यवस्था आहे का? मला हीच भीती आहे की मला, माझ्या परिवाराला, तिथं राहणाऱ्या लोकांना उद्या जर कमी जास्त झाली, सर्वस्वी जबाबदारी त्या लोकांची राहील. मागणी काय राहणार आहे ते कुणाची राहील? मुन्नाजी यादव आणि कमलेश हिराणी. मागणी काय तुमची? मागणी एकच आहे की माझं जे जागा आहे ती माझी सुरक्षित राहावी. माझं सदर प्रकरण कोर्टामध्ये चालू आहे. न्यायाप्रमाणे जे निर्णय व्हायचं ते होईल. जमीन मालक आणि मी बघीन. त्यांच्याकडे कुठलेही पेपर नसताना हे अशी जाबजबरी कशी काय करू शकतात? जमीनचा खसरा नंबर काय आहे? 76/123 मौजा वानाडोगरी, आराजी 10.34. कधीपासून बात चालू आहे तुमच्या? हा 2013 पासून. तर न्यायालयात लंबित आहे? नाही, न्यायालयात बघा काय झालं. ही जमीन 2006ला जेव्हा विकली होती त्यांचे आणि राजपूतचे आणि नेताचे कोर्टात हे आहे. आणि मग 3,28,00,000 आहे. त्यामुळे मला इंटरव्ह्यू होणं आवश्यक होतं. मी इंटरव्ह्यूनर झालो त्यामध्ये. आणि आता हे मुन्नाजी यादवनी ज्यापासून प्रकरण केलं, मी एक नवीन केस टाकली अजून कोर्टामध्ये किंवा यांच्यापासून मला संरक्षण मिळावं म्हणून. आजच ती तारीख होती माझी कोर्टाची. ठीक आहे.